भारतीय जनता पार्टीचे 9 वर्ष झालं सत्ता येऊन या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणुकीमध्ये काही आश्वासनं दिली गेली होती. त्या आश्वासनाचं आता काय झालं या विविध विषयावरती चर्चा करण्यासाठी होऊ द्या चर्चा हा एक कार्यक्रम शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं घेण्यात येतो आहे. याच माध्यमातून आपण बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीभाऊ माने आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं काय कार्यक्रम आहे? भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं तर आपला होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आता पूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे. काय त्याचं स्वरूप आहे, कशा पद्धतीनं आपण पोलखोल करता? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन होऊ द्या चर्चा हे अभियान आम्ही राबवत आहोत. ही चर्चा कुणासंदर्भात आहे? 9 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशातलं केंद्रस्थानी असणारं सरकार, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये असणारं सरकार, या महाराष्ट्रातलं सरकार, या महाराष्ट्रातलं अनैतिक सरकार, या सरकारनं सर्वसामान्याच्या माणसाच्या हिताचे निर्णय घेतलेच नाहीत. दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत. 9 वर्षाच्या कालखंडामध्ये दिलेलं एकही काम केलेलं नाही. आणि म्हणून जनतेमध्ये जाऊन चर्चा आम्हाला करायची आहे. भाषणं नाही, चर्चा करायचं आहे. लोकांसोबत चर्चा करायचं आहे. 9 वर्षात तुम्हाला नरेंद्र मोदीनं दिलेल्या आश्वासनापैकी ही आश्वासनं पूर्ण झालीत का? दिलेला शब्द पाळला आहे का? सध्याचं असणारं महाराष्ट्रातलं सरकार सर्वसामान्याच्या हिताचं आहे का? या सगळ्या बाबतीवर चर्चा करण्याचं आमचं ठरलेलं आहे. म्हणून पक्षप्रमुखानं तसा प्रोग्रामच आम्हा सर्व जिल्हा प्रमुखाला दिलेला आहे. खास करून मराठवाड्यातल्या जिल्हा प्रमुखाची वेगळी बैठक पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये आपले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी काही दिवसापूर्वी या महाराष्ट्र शासनाला एक अहवाल दिलेला आहे. मराठवाड्यातले 1 लाख लोक आत्महत्येच्या पावित्र्यात आहेत. फक्त शेतकरी, हे शेतकरी 1 लाख शेतकरी आत्महत्येच्या पावित्र्यात आहेत. कारण काय? शेतकऱ्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे, उत्पादनाचं दुसरं साधन नाही आहे, शेतीशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करायचं असेल, बाजूला करायचं असेल तर आयुक्त सुनीलजी केंद्रेकर साहेबांनी या महाराष्ट्र शासनाला एक अहवाल दिलेला होता. पेरणीपूर्वी प्रत्येक एकरी 10,000 रुपयाची मदत करा, प्रोत्साहनपर दिले जाणार 50,000चं अनुदान तात्काळ देऊन टाका, तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. परंतु हे काहीच झालं नाही. आणि म्हणून शेवटी सुनील केंद्रेकरांनी राजीनामा दिला आयुक्तपदाचा. आणि राजीनामा दिल्याच्यानंतर कालच्या पोळ्याच्या पहिल्या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3 शेतकऱ्यांनी एका दिवशी आत्महत्या केल्या. एकाने गळफास घेतला तर दोघांनी फाशी घेतली का विष घेतलं. अशा 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचं सत्र अजून चालूच आहे. ह्याला कारण काय? एक तर आम्ही शेतकरी 2 संकटात सापडलो आहे, आसमानी आणि सुलतानी. निसर्ग साथ देत नाही आणि सरकारचं धोरण बरोबर नाही. आज मी आपल्याला सांगू इच्छितो आहे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सोयाबीनचा भाव 10,380 रुपयेपर्यंत गेला होता. पण आज वर्षभरात भाव 5,000च्या पुढे सरकलाच नाही. आज आपल्याकडे एवढं मोठं सोयाबीनचं पीक शिल्लक असताना, 3 वर्ष पुरेल एवढं सोयाबीन आपल्याकडे शिल्लक असताना केंद्र सरकारनं 85 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केलं आणि शेतकऱ्याचे भाव पाडलं. कांद्याचं तेच झालं आहे, टमाट्याचं तेच झालं आहे. म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. फक्त शेतकऱ्याच्याच विरोधात आहे का? तर हे सरकार सगळ्याच बाबतीत अपेक्षित ठरलेलं सरकार आहे. 45 दिवसात महागाई कमी करतो. 9 वर्ष झाली महागाई कमी झाली नाही. आजचे दिन आम्हाला आले नाहीत. शिवस्मारक आमचं झालं नाही. अशा अनेक योजना आहेत ज्याने ते जाहीर केल्या पण ते झाले नाहीत. काळं धन परत आलं नाही. ज्या लोकांचे स्विस बँकेत खाते आहेत त्या खात्यातले सगळे पैसे देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये देतो, हेही नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. तेही झालं नाही. आणि म्हणून सर्वसामान्याच्या विरोधातलं हे सरकार आहे. सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही. या संदर्भात लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन होऊ द्या चर्चा हे अभियान आम्ही राबवत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्याशी आम्ही चर्चा करत आहोत. सर्वसामान्याशी चर्चा करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जागतिक आलेलं संकट, कोरोनाचं महाभयंकर असं संकट, त्या संकटाचा सामना आणि मुकाबला करत असताना प्रत्येक कुटुंबाला माझं कुटुंब समजून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या कुटुंबाला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र सुखरूप बाहेर काढला. बाकी राज्याशी तुलना केली तर बाकी राज्यात भारतीय जनता पार्टीची जिथं सत्ता आहे
त्या सत्तेच्या ठिकाणी असणारे त्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रेत नदीत वाहून गेले. आमच्यात असं होऊ दिलं नाही. ऑक्सिजनमुळे मृत्यू झाले नाहीत. एवढं सुरेख असं नियोजन असताना पक्षप्रमुखावर आरोप झाला, घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री. होय, आमचे मुख्यमंत्री घरात होते का? मान्य आम्हाला होते. परंतु देशाचे पंतप्रधान तर कुठं लातूरच्या गल्लीत आले होते? आलेच नव्हते. हे एक महामारी होती. इथं राजकारण करण्याचा विषय नाही, पण काही लोकांनी ते राजकारण केलं आणि खऱ्या अर्थानं कुठंतरी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा कार्याचा आलेख वाढत होता. कित्येक सर्वेमध्ये 1, 2, 3 1, 2, 3 नंबरला मुख्यमंत्री राहिले. हेच भारतीय जनता पार्टीच्या पोटात दुखायला लागलं आणि म्हणून एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराला हाताशी धरून 40 आमदार फोडून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि सरकारमधून उद्धव साहेबाला बाहेर पडावं लागलं. निर्णय पक्षप्रमुखांनी स्वतःहून घेतला. भाऊ, आत्ता आपण म्हणालात की आम्ही राजकारण करत नाही, राजकारण करणार नाही. मग खरं तर 9 वर्ष झाली. 9 वर्षामध्ये आपण असा उठाव केला नाही. मग आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मग आपल्याला हे होऊ द्या चर्चा असं आत्ताच का सुचलं? नाही, हा विषय राजकारणाचा नाहीच. आजही सांगतोय, काही ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीचे लोक समोरासमोर चर्चा करत आहेत. त्यांना आम्ही प्रत्यक्ष सांगतोय, समोर सांगतोय, हे मुद्दे आहेत. समजा त्यांनी सांगितलं शेतकऱ्याबद्दल काय निर्णय घेतला आहे. कांद्याचा प्रश्न आम्ही मांडला आहे, सोयाबीनचा प्रश्न घेतला आहे, कापसाचा प्रश्न घेतला आहे. हे शासनाची चुकलेली धोरणं आहेत. आम्ही 9 वर्षाच्या कालखंडामध्ये मधल्या 2.5 वर्षाचा कालखंड आपण पाहिलाच सगळ्यांनी, सर्व पत्रकार बंधाने, तो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिला आहे. कोरोनाच्या सारख्या महामारी परिस्थितीचा आपण मुकाबला करत होतो. मधल्या काळामध्ये राजकीय घडामोडी एवढ्या विचित्र होऊन गेल्या की आजच्या परिस्थितीमध्ये एक मला असं वाटतंय, आमच्याकडे गावाकडं म्हटलं जातं आहे, कोणतं वासरू कोणत्या गाईला पितं हेच कळत नाही, अशी परिस्थिती राजकारणाची सध्या निर्माण झाली आहे. ह्या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीमध्ये तरी पण पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला नेहमी सर्व पदाधिकाऱ्या शिवसैनिकाला सांगतात, आपलं देणं जनतेशी देणं घेणं आहे, सर्वसामान्याशी देणं घेणं आहे. म्हणून विविध विषयावर आपण चर्चा केली आहे, विविध आंदोलनं आपण केलेत. लोकांच्या प्रश्नाबद्दल आंदोलनं आपली थांबली नाहीत. नरेंद्र मोदीबद्दल 9 वर्ष दिले का? होय दिले. कशासाठी दिले? शेवटच्या टप्प्यात 2 वर्षात, ह्या वर्षात निर्णय घेतील अशी अपेक्षा होती, परंतु कुठलेही निर्णय झाले नाहीत. निर्णय घेण्याची क्षमता यांची नाही, निर्णय घेऊ शकत नाहीत आणि हे सरकार सर्वसामान्याचं भलं करू शकत नाही. म्हणून चर्चेचा विषय आमचा अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. आत्ताच माजी मंत्री आमदार निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी जलसाक्षरता रॅली काढली लातूरच्या पाण्यासाठी. खरं तर हा पाण्याचा गंभीर विषय आहे. मग आपण त्या विषयाकडे कसं पाहता? आपला त्यांना पाठिंबा आहे का? संभाजी पाटील निलंगेकर हे विद्यमान आमदार आहेत. ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची सत्ता राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. जलसाक्षरता मोहीम जी संभाजी पाटलांनं राबवली, मुळात हे कुठंतरी तमाशा महामंडळ स्थापन करून राबवलेली मोहीम आहे. संभाजी पाटील आमदार आहेत. संभाजी पाटलाला आमच्या विधानसभेतल्या लोकांनी सगळ्यांनी मतदारांनी निवडून दिले. कशासाठी निवडून दिले? आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडले पाहिजेत. आमचे प्रश्न विधानसभेत मांडत असताना तुमचा पक्ष, तुमचं सरकार जर ऐकत नसेल तर द्या राजीनामा. राजीनाम्यावर जर भागत नसेल तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे, संभाजी पाटलांना 5 लिटर पेट्रोलचा डब्बा सोबत घेऊन जायचं आणि सरकारला सांगायचं, मी तुमच्या पक्षाचा आमदार म्हणून काम करतोय, लोकात मला फिरता येत नाही, तोंड खाली घालून फिरावं लागतंय. एकतर तुम्ही माझा राजीनामा घ्या, ही घोषणा जाहीर करा, लोकाला न्याय द्या. मग कुठलं पाणी आणायचं आहे? गोदावरीचं पाणी आणायचं आहे, यमुनेचं पाणी आणायचं आहे का कृष्णेचं पाणी आणायचं आहे? हे सगळं पाणी उजनीमार्फत लातूरला येण्यासाठी निर्णय करावा लागणार. शासनानं निर्णय करावा लागणार. केंद्राची मदत घेतली पाहिजे, राज्यानं दोघांना मिळून निर्णय घेतला पाहिजे. लोकात साक्षरता अभियान राबवून, जलसाक्षरता अभियान राबवून हा प्रश्न सुटणारा नाही. म्हणून संभाजी पाटलानं केलेलं आंदोलन अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आंदोलन आहे. आपलंही 2.5 वर्षाचं सरकार होतं, त्याही काळात अशा ज्या रॅली आहेत किंवा लातूरच्या पाणी प्रश्नावर उठाव व्हायला पाहिजे होते, मग आपण त्यावेळेस का केलं नाही? लातूरचा आपल्याला जिव्हाळा नाही का? लातूरच्या प्रश्नाच्या बाबतीत मी स्वतः, आमचं एक शिष्टमंडळ, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही स्वतः भेटून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्याच काळात आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते, अजित पवाराकडे आमचं शिष्टमंडळ पाठवून दिले. अजित पवारांनी आपल्याला शब्द दिला होता, होय थोडक्या दिवसात आपण हा प्रश्न मार्गी लावू, हे सांगितलं होतं. पण राजकीय उलथापालथ मधल्या काळात झाली. आपण पाहिले 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 वर्ष कोरोनात गेले, फक्त 6 महिने उद्धव साहेबाला काम करता आलं. 6 महिन्याच्या काळात घेतलेले जे स्तुत्य निर्णय आहेत, त्या स्तुत्य निर्णयापैकी पहिला निर्णय बघा, शेतकऱ्याचं 2 लाख रुपये कर्ज माफ करण्याचं जे धोरण उद्धव साहेबांनी अवलंबलं. कसलीही जाहिरातबाजी नाही, कुठला फोटो नाही, कुठल्या ह्याच्यावर हे नाही, पण 2 लाख रुपये शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं धोरण उद्धव साहेबांनी राबवलं आणि अंमलात सुद्धा आणलं. त्याहीपेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये हे सरकार प्रोत्साहनपर 50,000 रुपये देऊ शकत नाही. प्रोत्साहनपरचं सोडा, परवा आपल्या पेरण्या झाल्या,
जूनमध्ये पेरण्या आपल्या झाल्या का? नाही झाल्या. जुलैमध्ये झाल्या का? नाही झाल्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला. लोकांनी, आमच्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. दुसरा पर्यायी मार्ग नव्हता. कसं तरी उगवण झाली, परंतु फुलधारणा फळधारणा होत असताना पाऊस नव्हता आणि शासनाच्या निकषाप्रमाणे सतत 21 दिवस पाऊस नाही पडला तर खंडग्राह्य धरून 25% अग्रिम पीक विमा दिला पाहिजे, हे नियम आहेत. परंतु हे सरकार झोपीचं सोंग घेत होतं आणि म्हणून आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन दिलं. 25% अग्रिम पीक विम्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत. निवेदन दिलं, मुदत दिली, पण मुदतीत काही झालं नाही. योगायोगाने मी आजारी होतो, आपण स्वतःच ती मुलाखत घेतलेली आहे. मी त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, सत्ताधारी 2 आमदार आहेत. निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने होत नसेल तर या तालुक्यातल्या, या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी 25% अग्रिम रक्कम नाही मिळाली तर या भागातल्या सर्व शेतकऱ्याला घेऊन संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवारच्या घरात घुसेन असं सांगितलं. थोडक्या दिवसानंतर निर्णय झाला आहे. फक्त निर्णय झाला आहे, पण अजून अंमलबजावणी नाही. शेतकऱ्याला ते पैसे मिळालेच नाहीत. एवढं उदासीन हे सरकार आहे. सर्वसामान्याच्या हिताचं सरकार हे नाही आहे. लोकांमध्ये अशी चर्चा आहे, आपण अल्टिमेट देता परंतु प्रत्यक्षात तसं काही करतच नाही. परवा संभाजी पाटील मला एका लग्नाच्या कार्यक्रमात भेटले होते. संभाजी पाटलाला मीच म्हणलं होतं, तुमचा निर्णय थोडा लवकर घेतलात तुम्ही मी दिलेल्या मुदतीपर्यंत थांबायला पाहिजे, घरात घुसतोय का नाही तुम्हाला कळालं असतं. आणि आपण अल्टिमेट काय दिलं होतं, 16 तारखेपर्यंत निर्णय झाला पाहिजे. निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणी झाली नाही. म्हणून काल औसा येथे लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपण एक रास्ता रोको कार्यक्रम घेतला आहे. रास्ता रोको कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे, तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाही जर पडले तर तो कार्यक्रम 100% आपण राबवणार आहे, त्यात अजिबात शंका नाही.